शेपटाचे हार पंपिले विदेवा व्यासी सुराचा दोर काव्याच्या त्या वाती उजळल्या ज्योती या विज्ञानमती गाया तुझी रे कीर्ती तुरले मान देवा द्यावे दर्शन आता करा उपकार उघडा हृदय मंदिर देवा हेगड सिराचा वरदास माझ्या सिरावर वेळ लावू नकोस डिंब्या थाप मारी ढोलावर
बंधू जोगी सोगे मात्र आता उडकायला वाटे लागली
देवाचं दर्शन घेतलं त्यावेळेला विचार मनाचा केला डोईला पांढऱ्या पडका बाहेर लावायला आणि उघड्या बोल पाऊल लागली बाई टाकायला त्याच वेळेला वावायला लागली चालायला 14 कोकण 18 लाख बाली 9 लाख तिलीक त्यावेळेला लागले होते बाई फिरायला लागल्या कामाया वाहतून राहायला कारण बंधू जुगी सोबी आपल्या जुगी भाऊच्या पाहिजे दाना बघायला त्याच वेळेला कामाया फिरून फिरून पडणं कष्ट झाले निघून गेली कुठल्या बाजूला विचार मनाचा केला उन्हाच्या आकारानं जसं पडलं कष्ट झाले विचार मनाचा केला त्या प्रकारला दाना घालायला त्याच वेळेला कमाईवा निघून गेली गोठणाच्या माळाला विचार मनाचा केला आणि काढायला पुढे घालायला त्याच वेळेला संग तुझा गेडला विरू देवारे तुझ्यावर जीव जडला संग तुझा गेडला विरू देवारे तुझ्यावर जीव जडला तुझ्यावर
संग तुझा घडला तुझ्यावर जीव जडला संग तुझा घडला देवार तुझ्यावर जीव जडला घोटण्याच्या माळा त्यावेळेला त्या गावच्या शिवराने काळापूरच्या रानाला जसे मायवा जायला विचार मनात लागली करायला त्याच वेळेला रीतीनेमाप्रमाणे सकाळचा दिवस गेलाय 12ला अक्का मायवाची तानभुकाची वेळ टळली त्यावेळेला तसं उन्हाच्या कारानं बाई पूर्ण पर्णकस्त झाले आले थकवा लागल्याला जाणवायला विचार मनाचा केला या उन्हाच्या कारात मात्र त्याच वेळेला बाबाच्या नंबर पाहिजे विश्रांती गेला म्हणून अक्का माईने विचार मनाचा केला हात लावला तिला मात्याला असा विचार मनाचा केला असणारा त्या कोटणाच्या माळाला आणि बन्नीच्या झाडाला मात्र त्याच वेळेला अक्का माईने बन्नीच्या झाडाला पाठ लावली त्यावेळेला पाठ तिला लावली लावली पाठ तिला लावली लावली झाडाला पाटलं नीतीनेमाप्रमाणे मात्र त्या जाग्याला पाट लावल्याने बाई विश्रांती लागली घ्यायला असणाऱ्या त्या झाडाच्या सावलीला
पण नीतीच्या नियमाने त्या गोठराच्या मात्र सांभाळाला आणि नियमाप्रमाणे काढापूरची मुलं तसं गुरडुर लागली होती राखायला नीतीच्या नियमाने जसं यायची त्या गोठणाच्या माळाला काही डोळा सोडायची जसं तरवाडीला विचार मनाचा करायचा त्या प्रकाराला शरीर घडायला त्याच वेळेला आणि नियमाप्रमाणे लहान झाल्या बाळाने मायवाला नेत्रानं पाहिलं विचार मनाचा केला हात लावला तिला माथ्याला देवेला गुरु डोळा जसं सोडायचं तरवाडीला असं नीतीच्या नियमाने जसा खेळ मांडायची दोन तो माझ्या टेकाला असणाऱ्या पारीनं जसं गुरडोरा त्याला ती अडवायची त्या वेळेला खेळायला होती खेळायला पण लहानसाच्या बाळातल्या कमाईवाला नेत्रानं पाहिलं विचार मनाचा केला हात लावला तिला माथ्याला देवेला विचार मनाचा केला अरे बाबा कोणतरी बाई आले आपल्या गावाला नाव गाव पाहिजे आपण विचारायला त्याच वेळेला या गेल्यात मायवाच्या जवळ या जवळ याला लागल सांगा याला लागल बोला याला लागल सांगा याला माझ्या माईला आता माझ्या माईला माझ्या माझ्या आईला आईला माझ्या पुण्याबाई शिवाजी शिव कशायाच्या कारे कशायाच्या कारे बाई केलं येन बाई केलं प्रेमाच्या या गाडीमध्ये परी बसली तुझ्या माझ्या प्रेमाची ती गाडी सुटली ही प्रेम नगरी ही प्रेम नगरी ही प्रेम नगरी प्रमाणे निघून गेला कमाईवाच्या जवळच्या बाजूला अगं बाई कुठल्या गावची कुठल्या शिवची त्यावेळेला निघून आली कमाईवाच्या जवळच्या बाजूला आणि विचार मनाचा केला अगं बाई कुठल्या गावची आणि कुठल्या शिवची त्याच वेळेला तिने प्रमाणात कमाईवर हात लावला तिला मात्र विचार मनाचा केला नगराची मंदरगिरी गावची त्यावेळेला रे बाबाने मी लांबदूर पल्ल्याची आणि त्या चिंतनेश्वर नगराची मंदनगिरी गावाची असणाऱ्या ताऱ्या बिरोदेवाची मी बहीण मायवा त्याच वेळेला जगाच्या पाठी बघायला गेले तर आई वडिलाचं प्रेम सोडा बरोबर आहे पण आताची पिढी हे जाणत नाही बरोबर आहे लग्नाची म्हणतात माझी आई माझा बाप माझा भाऊ बरोबर आहे माझी बहीण बरोबर आहे पण लग्न झालं म्हटलं की ना आई वडील चिमणी माझी कुणाची आई वडील कुणाच असं चालू होतंय बरोबर आहे आपण धनगरी घालायचं नाही काऊन म्हणायचं आहे हा आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा कारण आई माझी मायचा सागर तिने दिला जीवनाकार
वारी तुझ्या चंद्राची पोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ्या आयुष्यात गेलं या देवापाशी सुद्धा आई तुला तुम्ही मागेल आई माझी मायचा सागर तिने दिला जीवन आकार आई माझी मायचा सागर तिने दिला जीवन आकार कोल्हापूर जिल्ह्यात नागाव माझं गाव आई वडिलांचं कवळ राहिलं धना परशु नाव कोल्हापूर जिल्ह्यात नागाव माझं गाव आई वडिलांचं कवळ राहिलं धना परशु नाव स्वामीजीनी हाजे घाता आई विना हा भिकारी तू समजून उमजून वेड्या नको तुला बुवा विचारी बंदर तो प्यार का बंदर प्यारो का संग में प्यार का बंदर जन्मों का संग में लहानपणी बाळाने विचार मनाचा केला हात लावला श्रीराम मातेला देवेला विचार मनाचा केला निघून आली त्या कमाईवाच्या जवळल्या बाजूला आले काय लाला ते प्रकार घडायला त्याच वेळेला बाई पुण्या गावची तू पुण्या शिवती त्यावेळेला विचार लागले करायला नाव गाव साव ठिकाण हा पाहिजे बाई तुला आम्हाला मात्र आता सांगायला हात लावला श्रीरामाला विचार मनाचा केला 5 मिनिट नगराची मी मंदनगिरी गावची त्यावेळेला मी आका मायवा असणाऱ्या बिरोदेवाचे मी बहीण बोलला की साव ठिकाण सांगायला विचार मनाचा केला कशाच्या कन्या निघून आमच्या गावाला त्याच वेळेला माझ्या बंधू जोगसने माझ्या जोगी भावच्या सध्यासाठी मी 14 लाख पण 18 लाख मालिक 9 लाख तेलिंग त्यावेळेला बोलायला लागली सांगायला लागली बोलायला लागली सांगायला लागली
मुलाने ऐकला आणि काय लागलं त्यांना बोलायला त्याच वेळेला आता मायवा सांगता ऐकून आजच्या दिवसाला कारण एवढ्या लांबवर दूरवर येण्याचं कारण काय पाहिजे सांग पाहिजे आम्हाला मात्र सांगायला विचार मनाचा केला माईवाने बोलणं ऐकला आणि काय लागले त्यांना सांगायला त्याच वेळेला माईवा लागली होती बोलायला माझ्या बंधूजोग सगळी माझ्या चुकी भावचं त्यावेळेला लागली होती बोलायला पावशेर अन्नाची आणि फुलाभऱ्या वजनाची सूर्याच्या तेजाचे असणाऱ्या बंधुजोगी सोगी आणि माझ्या जोगी भावजाच्याच वेळेला तान्या बाळाने बोला ऐकून घेतला कामाय वाटलं अगा का मावशी सांगतो तुला आजच्या दिवसाला त्यावेळेला सांगायला लागली बोलायला लागली सांगायला लागली
विचार मनाचा केला आणि बाळ लागली काय बोलायला त्याच वेळेला बाबा कमाला खानकुला युती सांगायला त्यावेळेला तसं विचार मनाचा केलं अगं ये बाई आमच्या गावाला त्या तसं मात्र त्या काय बघा घराला त्याच वेळेला गावाच्या बदला त्याचं कोण आहे मात्र त्या जाग्याला येणे बुद्धी रायनाचा वाडा त्याचा उगावता पुढा चांदीच्या चौकटी सोन्याचा उमरा असणाऱ्या त्या वाड्याच्या समोरल्या बाजूला पिंपरी पार कट्टा लागल्या होत्या मात्र त्या बोलायला त्या रायनाच्या पोटाला 7 कन्या आहे जी तुझ्या बंधूला पसंत पडेल ती कन्या पसंत करत्या वेळेला त्याच्या पोटाला 7 कन्या आहेत जाऊन कन्या तुझं तो बघता जर पसंत पडली तर सोबई करता तुझ्या बंधूला त्याच वेळेला